ದಿನಾಂಕ 30/11/2025 ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಚಿವರಾದ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಬಡ ಹೆಣ್ಣು ಯುವತಿಯರ ಮುಂದೆ ಬರಬೇಕೆಂದು ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಿಗೆ ಜೀಜಾಬಾಯಿ ಟ್ರಸ್ಟ್ ಅನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕೆಂದು, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ವಿಧವೆಯರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಬೇಕೆಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಾನ್ ರೆಡಿ ಎಂದು ಹೇಳಿದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಭೇದ ಮರೆತು ಎಲ್ಲರೂ ಒಂದುಗೂಡಿ ಮುಂದುವರಿಯಬೇಕೆಂದು ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಮುಖ್ಯಸ್ಥರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಅನೇಕ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮರಾಠ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು. ಜಿಲ್ಲಾ ವರದಿಗಾರರು ಪ್ರಭು ಸೋನಿ ಜೊತೆ ಅನಿಲ್ ಕುಮಾರ್. जिजाऊच्या लेखी आपल्याला ह्या मेळाव्यासाठी बोलवायच्या आहेत. त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन यायचंय. साहेब, तुम्हाला दिलेला शब्द सर्व समाज बांधवांनी आणि आपल्या मातृशक्तीने पाळलेला आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये जिजाऊच्या लेखी आलेल्या आहेत. या ठिकाणी आपले जे मार्गदर्शक, आपण ज्यांना गुरु म्हणतो आपल्या भाषेमध्ये, गुराचेच गुणाती तो रूपकार का रूप वर्जित असं आपल्या वेदांमध्ये स्मृतीमध्ये असा श्लोक आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन घरी. या ठिकाणी सर्व महिला आपल्या माता भगिनींना खुर्चीची व्यवस्था करा. टेंटवाले पुन्हा पुन्हा सुचून आहे काय सगळ्याच्या मंडळाकडून. संतोष लाड, संतोष लाड, संतोष लाड. तुम्ही सिर्फ बोर्ड दाखवा साहेब. आमच्या मराठीत ह्याला उठवा, ह्याला झोपवा म्हणून सांगा. हे सर्व मावळे करतात. करता का नाही? या रोजी आमच्या लीडरला माहित झालं, समजा लोकांना, की संतोष लाड कुणाला बी झोपू शकतो, कुणाला बी उठवू शकतो. त्या अख्ख्या राज्यामध्ये म्हणलं पाहिजे की या पठ्ठाने एकच आपल्या ताकदीने एक झाले काय, हे तो ट्रेलर आम्ही पिक्चर बाकी आहे. चलो बेंगलोर, पूरा घर से निकलेंगे, पूरा वरण दिल्लीला, पूरा वरण बेंगलोरला. काही जात बोलत नाही, काही लोक आहेत. आता मला पाठीमागे मला हवा सोडतोय माहित नाही. त्याकरता आम्ही एकदा आमच्या वाटत मावळ्याची, माझ्या आई बहिणीची एकच इच्छा आहे. आमचा माणूस त्या बेंगळूरच्या 3ऱ्या फ्लोअरवर जाऊन बसला पाहिजे विधानसभेत. आणि या मीडियाच्या माध्यमातून सांगतो कि पूरा मराठा कर्नाटक का संतोष लाड के पीछे सभी पार्टी पक्ष छोड़कर हम उनके साथ में हैं. जय हिंद, जय भारत. खरं सांगायचं तर आजचा दिवस बिदरच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरात लिहिला जावा असा. कारण आज लाड साहेबांमुळे का असेना, पण पक्ष राजकारण सोडून आपण सर्व मराठा बांधव एका ठिकाणी एका छताखाली जमलो आहोत. आपण त्या राजाचे वंशज आहोत ज्याला फक्त हिंदुस्थानात नाही तर जगात पूजले जाते. शिवाजी महाराज म्हटलं की रक्त सरसळतं, स्वाभिमानाने छाती फुलून उठते. स्वाभिमानाने जगावं कसं हे भुरायांनी. गुलामगिरीच्या बेडा तोडून स्वराज्याचं बाळकडू काढून शिवरायांना घडवणाऱ्या त्या जिजाऊ साहेबांच्या आपण लेखी. असा आपला महान इतिहास असताना, असा आपला महान डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो रिअल लाईफ. अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. जोपर्यंत अहंकार नावाचा शत्रू आपल्यातून नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समाधान होऊ शकत नाही. या ठिकाणी आपण मराठा समाजाचा मेळावा आयोजित केला. राजर्षी छत्रपती शिवरायांचे आचार आणि विचार आपल्याला घ्यायचेत आणि त्या आचाराप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. त्यांचे नीतिमूल्य आपल्याला जीवनात अंगीकारायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला बरोबर घेऊन सोबत जाऊन काम करत होते. आपल्याला सगळ्यांना जे जे आपल्या बरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे. कुठल्याही जाती धर्माचा काही संबंध नाही. छत्रपती शिवरायांच्या मार्गाने आपण सगळेजण एकत्र चालणार आहोत. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सगळ्या जातीचे लोक असतील, सगळ्या धर्माचे लोक असतील, मराठी भाषा. आपलं संघटन, आपलं एकीचं बळ हे महिलांच्या हातात आहे. तुम्ही जर पुढे झाला
तर आपल्याला काही अडचण येणार नाही. एकटी गेली बाई झाड काही वाकलं नाही, दुखती गेली बाई झाड काही वाकलं नाही, तिकटी गेली बाई झाड काही वाकलं नाही, आम्ही समजा जणे मिळून गेलो बाई आता झाडच राहिलं नाही. अशी एकीच फळ आपल्याला करायचं आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी ही आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನನ್ನ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 33 ವರ್ಷದ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿದ್ದು ಇವತ್ತು ನಾನು ಬಳ್ಳಾರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಸಂಪೂರ್ಣ ರಾಜಕೀಯ ಜೀವನವನ್ನ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲಕ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಕಳೆದ 1.5 ವರ್ಷದಿಂದ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹಲವಾರು ಸಲ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು, ಸಮಾಜವನ್ನು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಹಲವಾರು ಸಲ ನಾವು ಮಾತನಾಡಿದ್ದೀವಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಕಾಲ ಕೂಡಾಗಿದೆ. ಕಾಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಗೆ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ, ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರುಗಳು ಬಹಳ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕಷ್ಟ ಬಿದ್ದು ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ತಾಯಿಯರಿಗೆ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಏನು ಒಕ್ಕೂಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಒಗ್ಗೂಡಿಸಿದ್ದೀರಿ. ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕೋಟಿ ಗುಣವನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. खरंच फार आनंद वाटलाय. आमरे बाबा वरडून सगळे गेले, किती वरडतात. आता वेगळा वरडाचं कमी करायचंय, काम जास्त करायचं. कशाला सांगतो मला तर मी सगळ्याकडे तेच सांगतो, मटन शेवा जास्त खातो आम्ही. राग लई लवकर येते आम्हाला. एकदा राग आली काहीतरी रुसून बसला, वर्ष पाहिजे मला अड्जस्ट करायला. वर्ष जाऊन इथं परत आलो मी. आणि मी तुम्हाला क्लिअर हे चालू आहे. आज आम्ही चालू केलेलं एक सिस्टम आहे. मी असून द्या नसून द्या, तुम्ही असून द्या नसून द्या, बीदर जिल्ह्यामध्ये आम्ही जो सिस्टम चालू करायला लागलाय, हे सिस्टम उभं व्हायचं आहे. We are all supposed to see that we implement such a system. It should be independent and it should be a continuous process. म्हणजे तुम्ही जे आम्हाला सांगताय साहेब तुम्ही टाइम द्या, मी येतो. Every month once I'm ready to come. Every month I'm ready to come. पण तुमचं सगळं सपोर्ट पाहिजे मला. तुमचे सपोर्ट नसलं तर आम्ही मोठं सिस्टम इथं प्रारंभ करायला होत नाही. तुम्हाला अजून एकदा हात सोडून विनंती करतो, हे संतोष घ्या. त्यांना येते का थोडं ರಾಜಕೀಯ ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡೋಣ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಎಲ್ಲ ನೀವು ಸೇರಿದ್ದೇವೆ, ನೀವಿವತ್ತು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು प्रत्येक प्रमाण ಮಾಡಬೇಕು. तुम्ही सगळ्याचे लोक आला इथं, तुम्ही स्वतः तुम्ही इथे प्रॉमिस करा, बाबा मी समाजासाठी काम करतो, समाजासाठी मी टाइम देतो. सगळे मी या मनापासून, या विचारापासून आम्ही काहीतरी संघटन केलं तर नक्की आमचा समाज 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये भरपूर चेंजेस व्हायला साध्यता आहे. तर तुमचं ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಷನ್ ನಿಮ್ಮ ಏನಿದೆ ಇವತ್ತು ಕೂಗು ಇಡೀ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮಾಜ ನಾವಿಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕೇವಲ ಅಷ್ಟೇ ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಸಮಾಜ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ SC ST ಸಮಾಜ ಇರ್ಬೋದು, ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮಾಜ ಇರ್ಬೋದು, ಇನ್ನ ಎಲ್ಲ ಒಳಪಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜಗಳು ಎಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗವನ್ನು, ಸಾವು ಮಹಾರಾಜ್ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗವನ್ನ, ಗಾಯಕ್ವಾಡ್
ಶಿಂದೆ ಅವರು ಡಬ್ಲ್ಯೂ ಸರ್ಕಾರ ಪೇಶ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶನಗಳು ನಮಗಿದ್ದಾವೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮುಂದುವರ್ತಕ್ಕಂಥದ್ರಲ್ಲಿ ಈ ಸಮಾಜದ ನಾವೇನ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ವಿಚಾರಗಳನ್ನ ಒಯ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು. ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಒಯ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಚಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಸವಣ್ಣವರ ವಿಚಾರಗಳನ್ನಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಟ್ರಸ್ಟ್ ಮುಖಾಂತರ, ಈ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಸವ ನಮ್ಮ ಬೀದರ್ನಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಯ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಬೇಕು. ಅವತ್ತು ನಾವು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ आदेश बोललो मी, अभी पुढे तुमचं सगळं हा म्हणत तुमचं